शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर माजी मंत्री बच्चू कडू, प्रहार संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानी आलेले आहेत। मुंबई नाका इथे महात्मा फुले यांच्या स्मारकाला त्यांनी अभिवादन केलं आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानी त्यांचा मोर्चा धडकलेला आहे, मशाल मोर्चा काढण्यात आला। भाऊ, आज महात्मा फुलेंची जयंती, तिथे अभिवादन केलं, हातामध्ये महात्मा फुलेजींचं पुस्तक आहे आणि तुम्ही आज आंदोलन करता। माणिकराव हे कृषी मंत्री आहे आणि सरकारी त्या शेतकऱ्याचं नेतृत्व आणि पालकत्व हे माणिकरावना दिलेलं आहे। मग शेतकरी आर्थिक असेल, पाणी पावसामुळं असेल, अधिक कशामुळं असेल, त्याच्या सगळ्या अडचणी, त्याचं सगळं नेतृत्व सरकारच्या दरबारी माणिकरावनं करावं असं घटना सांगते। आणि मग असं असताना आम्ही माणिकरावच्या दाराजवळ आलेलो आहोत आणि कृषी मंत्री म्हणून आलेलो आहे। ते जर कृषी मंत्री नसते तर कदाचित दुसऱ्याकडे गेलो असतो, पण त्यांच्याकडून अपेक्षा आहे का आमचं नेतृत्व तुम्ही त्या कॅबिनेटमध्ये केलं पाहिजे। निवडणुकीच्या काळात सरकारने, सत्ताधाऱ्यांनी आश्वासन दिलं होतं कर्जमाफी संदर्भात, अद्याप काही कर्जमाफी दिसत नाहीये। मला देवेंद्र फडणवीस साहेबांचं माहित होतं, ते म्हणत होतं 7-12 कोरा 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 स्टाईलनं म्हणत होतं आणि प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन सांगत होते की सरकार येऊ द्या, आम्ही माफ करून टाकतो सगळं। मतं घेतले पण बेमान झाले। आमचं फडणवीस साहेबांकडून काय अपेक्षा आहे? बोला तर खरी, तुमच्या पोटात मनात कायच्यात काय आहे ते बोललं तर पाहिजे का नाही? त्यांनी बोलायला नको का बाबा? ते दुसरेच बोलायला लावतो। ते बावनकुळे म्हणतं योग्य वेळी करू, म्हणजे कोणत्या भटाला विचारून करू? कधी मूर्त काढणार आहे तुम्ही? मुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की हे काही शक्य नाहीये सध्या तरी। शक्य नसल तर बजेटमधला 7 लाख कोटीच्या बजेटमध्ये तुम्ही शेतकऱ्याला दिले किती सांगा ना आम्हाला। पहिले जातीभेद होता, धर्मभेद होता, आता अर्थभेद आहे। या अर्थभेदामध्ये तुम्ही आम्हाला मारणार आहो। तुम्ही शेतकरी, मजूर, कष्टकरी, दिव्यांगाला शूद्र समजताय, शूद्र म्हणून वागणूक देताय। ज्याची आम्ही पाहतोय ती गर्जना बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली। आसूड लिहून याच्यात म्हटलं निवड आसूड लिहिलं, इशारा दिलाय आणि मग हे पुस्तक देऊन त्यांना आम्ही सांगतोय पैसा नाही आहे ना। आम्हाला अमेरिकनच्या कंपनीचा मी प्रस्ताव देवेंद्र फडणवीसला दिला, त्याच्यात काय म्हटलंय त्यांनी 1 लाख कोटी रुपये देतो आणि ते 5 वर्षासाठी बगर व्याजी देतो, 10 वर्ष 3%। आणि हे एवढे जमत नसन तर नाशिकमध्ये नोटाचा कारखाना आहे, जास्त छापा नोटा, काय फरक पडतोय? लाडकी बहीण योजनेचा बोजा हा सरकारवर पडतोय, त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही अशा लाडकी बहिणीला बदनाम करून आले आणि लाडकी बहीणचं नाव घेऊन पुन्हा आम्ही पाहतोय का एक वेगळ्या प्रकारचा भेद निर्माण करून पाहतोय। एक तर आम्ही पाहतोय धर्म आणि जातीमध्ये आमचा शेतकरी यांनी विभागून टाकला। कोणी ओबीसी झाला, कोणी मराठा झाला, कोणी धनगर झाला, कोणी तेली झाला, कोणी ब्राह्मण झालाय, कोणी बौद्ध झालाय आणि मग कोणी हिरवा आणि कोणी भगवा आणि निळ्यात वाटून टाकला। आणि आता पुन्हा ते लाडकी बहिणीवर घेऊन जातं, म्हणजे भावाच्या विरोधात बहीण उभी राहिली पाहिजे आणि भावाला लुटलं पाहिजे। ह्या ज्या भूमिका आहे त्या आम्हाला समजून सांगायच्या आहे। बजट कहाँ जा रहा है ये बताने की अलग से जरूरत नहीं है। गेल्या काही दिवसापासून माणिकराव कोकाटे यांचे वक्तव्य हे गाजत आहेत, चर्चेत येत आहेत, अनेक राजकीय विरोधकांकडून टीका देखील त्यांच्यावर केली जाते, आपण कसं बघतायत? मी त्यांच्या ठिकाणी असतो का नाही आता तर मी पंगत भरवली असती, सगळ्यांचा सन्मान केला असता, त्यांना जीव घातलं असतं आणि आश्वासित केलं असतं की मंत्रीपद सोडायचं वेळ आलं तरी चालल, पण शेतकऱ्याचा कृषी मंत्री आहे मी। माझा बापा आजासही वंश परंपरेत आमची शेतीमध्ये गेलेला आहे। मी माझ्या मातीची बेमानी करणार नाही असा माणिकराव कोकाटे पाहिजे होते आम्हाला, पण ते बाहेरच येत नाही आहे। ते कुठं लपले, काय कुठं दडले समजूनच नाही राहिलं। किती वेळ थांबणार तुम्ही? थांबू आता त्यांचं आम्हाला पण ही औपचारिक आंदोलन आहे, तर अभी तो ये सुरुवात है। आता ते आम्ही सगळ्या नेत्यांना घेऊन त्याला मोठं करण्याचं काम, त्या शेतकऱ्याला आम्ही सांगणार धर्म के नाम पर दंगा नहीं होना, किसान के नाम पर सरकार के साथ पंगा होना चाहिए। पण महाविकास आघाडीतले इतर पक्ष तुमच्या बरोबर येणार आहेत पुढे? तुम्ही जसं म्हटलं ही सुरुवात आहे, पुढच्या आंदोलन काय मत आहे का आम्ही हा पक्षाचा विषय नाही आहे, हा शेतकऱ्याच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे। रोज शेतकरी मरत आहे, होणाऱ्या आत्महत्या जर तुम्ही तपासल्या तर प्रचंड प्रमाणात आहे। म्हणजे मी एका शेतकऱ्याची आत्महत्या पाहायला गेलो होतो
तिथं 8 आत्महत्या झाल्या होत्या बाजूच्या गावात. एवढी विदारक परिस्थिती आहे. अरे आमच्या घरातले दिवेच विझवले तुम्ही. कांद्याचा प्रश्न असो किंवा शेतकऱ्यांचं सगळंच लग्न असो, कांदा, द्राक्ष. माणिकराव कोकाटेंचे जे वक्तव्य सध्या येत आहेत ते शेतकरी विरोधी वक्तव्य आहेत असं म्हटलं जात आहे. आपलं काय मत आहे? बिलकुल त्यांनी असं बोलू नये. ते माझे मित्र पण आहे. पण त्यांनी असं जर बोलत असेल का कर्ज माफ करायचं आणि तुम्ही साखरपुडे करायचे, लग्न करायचे, म्हणजे काय मुंजे राहायचं का आम्ही? कसं लग्न करायचं आणि कसं साखरपुडे करायचं माणिकराव तुम्ही सांगा ना आम्हाला. तुम्ही कसे तुमच्या मुलाचे लग्न केले ते दाखवायची का कॅसेट? कसे तुमचे मंत्री लग्न करते? सवय तर तुम्हीच लावल्या सगळ्याच्या. तुम्ही नेतृत्व असताना असं थोडं म्हटलंय का शेतकरी कर्जबाजारी आहे, वाईट अवस्था आहे म्हणून लग्न थोडंसं कमी धुमधडाक्यात होऊ दे. आम्ही तर हेलिकॉप्टरनं लोक बोलावले आहे नेतेनं. सूट घेऊन आलात तुम्ही? हा आता ते याचं काम पडू नये. हे आहेत माजी मंत्री बच्चू कडू माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानी आलेले आहेत. मात्र माणिकराव कोकाटे यांनी समोर यायला पाहिजे होतं, शेतकऱ्यांचा सन्मान केला पाहिजे होता असं मत त्यांनी व्यक्त केलंय. कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.